नमस्कार, माझं नाव सुनीता जाधव आहे. नमस्कार, माझं नाव विशाल जाधव आणि हा माझ्या मम्मीचा चॅनल आहे. त्याच्यावरती मम्मी माझी शिलाई कामचे व्हिडिओ टाकायचे, म्हणजे क्लास असल्यासारखं शिकवायची. थोड्या दिवसांनी माझ्या मम्मीचा कंटेंट संपला. त्याच्यानंतर व्ह्यूज पण चांगले आलेत आमच्या चॅनलला. आणि परत मम्मीने ट्राय केले की कुकिंगच्या व्हिडिओ टाकायच्या, पण कुकिंगचं मम्मीला एवढं नॉलेज नाही. जेवण चांगलं बनवती, बेस्ट बनवती, पण ज्या आत्ताच्या लोकांना रेसिपी पाहिजेत, जशा पाहिजेत तशा मम्मीला नाही आहेत. आणि मी स्वतः एक शेफ आहे. माझा एक फूड ट्रक होता, तो आता आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झाल्यापासून तो बंद झाला. आणि आता आम्ही असं ठरवलं आहे की माझ्या मम्मीच्याच चॅनलवरती आम्ही कुकिंगचे व्हिडिओ चांगले टाकणार आहेत. म्हणजे तुम्ही आता कोणती जर व्हिडिओ जर बघत असाल, रेसिपी बघत असाल मराठीमध्ये, तर तुम्ही ती सर्च करता की समजा की तुम्हाला शेवभाजी बनवायची आहे, तर तुम्ही सर्च करता, त्याच्यातली एक चांगली रेसिपी शोधता, मग ते तुम्ही बघून बनवता. तर आपल्या चॅनलवरती असं नाही राहणार. आपल्या चॅनलवर जर तुम्ही रेसिपी एकदा बघितली आणि ती बनवली तर ती परफेक्ट असणार आहे. तुम्हाला फिल्टर करायची गरज नाही की अरे ह्याची चांगली आहे, याची चांगली आहे. प्रत्येक रेसिपी ही मी आधी खूप वेळ बनवलेली आहे परफेक्ट. माझ्या जेवढ्या रेसिपी आहेत त्या एकदम परफेक्ट असणार आहेत, परफेक्ट मापाने असणार आहेत. त्यामुळे तुम्ही आरामात हॉटेलसारखी टेस्ट घरात खाऊ शकता. त्याच्यामध्ये मराठीमध्ये खूप लोक रेसिपी टाकतात, पण त्याच्या एक सिक्रेट टेक्निक असतात, ते कोणी शेअर नाही करत. त्याच्यामुळं आपली घरातली बनवलेली रेसिपी आणि हॉटेलची टेस्ट याच्यामध्ये खूप फरक राहतो. जे हॉटेलमध्ये जसं लागतं, हॉटेलपेक्षा भारी बनवायचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या सगळ्या रेसिपी माझ्याजवळ आहेत आणि त्या मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि मम्मी माझी कधी कॅमेरासमोर नाही आली, त्याच्यामुळे बघू शकता तिचं म्हणजे असं घाबरल्यासारखं. माझ्या मम्मीचाच माझ्यासाठी सपोर्ट राहणार आहे, म्हणजे रेसिपीत पण तिची गरज लागणार आहे मला, म्हणून मी व्हिडिओ घेतले. आणि चॅनल पण तिचाच आहे, त्यामुळे तिला घेतलंच पाहिजे मला व्हिडिओ. आणि दुसरं म्हणजे जे आमच्या चॅनलचं आधी मम्मीच्या चॅनलचं नाव होतं की मराठी शिवण क्लास, ते आता झालंय मराठी रेसिपीज डायरी. काय मराठी रेसिपीज डायरी. आणि जो आपला हा चॅनल आहे मराठी रेसिपीज डायरी, हा फक्त रेसिपीज पुरताच लिमिटेड नाही राहणार. जसजसा तुमचा सपोर्ट मिळेल तसं आपण फूड ब्लॉग बनवायला चालू करू. चांगल्या चांगल्या हॉटेलचे रिव्ह्यूज आणि विलेजमधलं जे फूड असतात तो दाखवायचा प्रयत्न करू. विलेजमधल्या ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत ते तिथं जाऊन दाखवायचा प्रयत्न करू. हे आमचं नाव आहे. आणि जसा माझ्या मम्मीला सपोर्ट केला तसा आता आमच्या दोघांना सपोर्ट करा. तर लवकरच आम्ही एक चांगली रेसिपी घेऊन भेटतोय. तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.